जय शिवराय. मी जयश्री पवार. माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे अरबी समुद्राच्या अथांग लाटांच्या साक्षीने हजारो वर्षापासून दिमाखात उभे असलेले आणि 12 ज्योतिर्लिंगांमधील पहिले ज्योतिर्लिंग असे समजले जाणारे गुजरातमधील सोरटी सोमनाथांचे मंदिर आणि रात्रीच्या अंधारात या मंदिरावर केलेल्या रोषणाईचा देखावा. पण त्या अगोदर आपल्याला थोडीशी कथाही समजून घेतली पाहिजे. पुराणानुसार दक्ष प्रजापती यांच्या 27 कन्यांचा विवाह चंद्रदेवाशी झाला होता. परंतु चंद्रदेवाला सर्वात जास्त प्रेम रोहिणीवर होते. त्यामुळे इतर मुलींनी आपल्या वडिलांकडे तक्रार केली. दक्ष प्रजापतींनी चंद्रदेवाला सर्व पत्नीशी समान वागण्याचा सल्ला दिला, पण चंद्रदेवाने तो मानला नाही. त्यामुळे संतप्त होऊन दक्षाने चंद्रदेवांना क्षय होण्याचा शाप दिला. शापामुळे चंद्राचे तेज दिवसेंदिवस कमी होऊ लागले आणि संपूर्ण सृष्टी चिंतेत पडली. देवांच्या सल्ल्यानुसार चंद्रदेव प्रभास क्षेत्रात आले आणि भगवान विष्णूची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रगट झाले. त्यांनी शाप पूर्णपणे नाही पण अंशतः दूर केला. तेव्हापासून चंद्र महिन्यातील एका पक्षात कमी होत जातो म्हणजे कृष्ण पक्षात, आणि दुसऱ्या पक्षामध्ये वाढत जातो म्हणजे शुक्ल पक्षात. रात्रीच्या वेळी मंदिराच्या कळसावर केलेली भव्य रोषणाई सोनेरी तेजाने सारा परिसर उजळून टाकते. चला तर पाहूया श्रद्धा, भक्ती आणि इतिहासाचा दिव्य असा संगम सोरटी सोमनाथ. हर हर महादेव. जय सोमनाथ. Yeah.